नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे गोल्डन रूल्स ऑफ अ 5 स्टार हॉटेल. म्हणजेच 5 स्टार हॉटेलमध्ये काम करण्यासाठी आपण कसं वागलं पाहिजे ह्याच्याबद्दलची ही मार्गदर्शिका आहे. आता 5 स्टार हॉटेलमध्ये बघितलं तर 4 मेजर डिपार्टमेंट्स असतात: हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस, फूड अँड बेव्हरेज अँड फूड प्रोडक्शन, आणि सब डिपार्टमेंट्स असतात. आपल्याकडे स्टीवर्डिंग असतं, आपल्याकडे इंजिनिअरिंग आहे, गार्डनिंग आहे, इतर बरेचसे डिपार्टमेंट, छोटे छोटे डिपार्टमेंट असतात. पण हे 4 डिपार्टमेंट खूप महत्त्वाचे आहेत. तर छोटे डिपार्टमेंट असू दे तर मोठे असू दे, हे गोल्डन रूल्स जे आहेत आपले, ते आपण सगळ्यांनीच आत्मसात करायला पाहिजे आणि त्यानुसार वागायला पाहिजे, जेणेकरून एक खुश हॅपी गेस्ट आपल्या हॉटेलमधनं चेकआउट होईल आणि पुन्हा पुन्हा तो आपल्या हॉटेलमध्ये येईल आणि आपलं हॉटेल हे दुसऱ्या गेस्टना रेकमेंड करेल. तर पहिलं आहे गेस्ट इज किंग. म्हणजे गेस्ट हा राजा आहे. ट्रीट एव्हरी गेस्ट विथ अ पर्सनलाइज केअर, डिग्निटी अँड रिस्पेक्ट. प्रत्येक गेस्टला आपण चांगल्या पर्सनलाइज सर्व्हिस द्यायला पाहिजे. म्हणजे त्याची आपण काळजी खरंच करतो आहे. भरपूर गेस्ट असतात आपल्या हॉटेलमध्ये, रोज चेक इन चेकआउट होत असतं, पण प्रत्येक गेस्टला आपण लक्षपूर्वक, काळजीपूर्वक आपण त्याच्या सर्व्हिस द्यायला पाहिजे, विथ फुल ऑफ रिस्पेक्ट आणि डिग्निटी. म्हणजे आपण त्याला खूप आदरतेने वागवायला पाहिजे. आणि पर्सनलाइज केअर ही वेगवेगळ्या माध्यमातून होत असते. गेस्ट आजारी असेल तर तो न सांगता आपण त्याला औषधं आणून देऊ शकतो. तो लॉबीमध्ये काही शोधत असेल तर आपण त्याला मदत करू शकतो. लॉन्ड्री बॅग रूममध्ये ठेवली असेल आणि त्याने लॉन्ड्री फॉर्म नसेल भरला तर त्याच्या वतीने आपण लॉन्ड्री फॉर्मही भरू शकतो, त्याला फोन करून विचारू शकतो आणि लॉन्ड्री आपण लॉन्ड्रीमध्ये देऊ शकतो. दुसरं आहे इम्पेकेबल क्लिनलीनेस. मेंटेन स्पॉटलेस रूम्स, पब्लिक एरिया अँड सर्व्हिस झोन्स ॲट ऑल टाइम्स. इम्पेकेबल म्हणजे खूप खूप स्वच्छता ठेवणं. 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याला एक वेगळंच स्वच्छतेचं उदाहरण दिसतं आणि खूप खूप मनापासून हाऊसकीपिंगची टीम ही काम करत असते. तर हाऊसकीपिंगचा पूर्ण हॉटेल हे हाऊसकीपिंगच्या अंडर आहे असं तुम्ही म्हणू शकता. रूम्स हे स्पॉटलेसली क्लीन असले पाहिजे. कुठेही डॅम्पनेस, स्मेल, बेडशीट, लिनेनवर काही डाग, कुठे काही कॉबवेब्स असं काहीही अजिबात नसायला पाहिजे. याला स्पॉटलेस क्लीन रूम म्हणतात. पब्लिक एरियाही तसाच. हा फर्स्ट इम्प्रेशन असतं हे पब्लिक एरियाचं असतं, कारण की पहिला गेस्ट लॉबीत येतो, नंतर रूममध्ये जातो. तर आपली लॉबी एरिया, आपला पोर्च एरिया, रिसेप्शन एरिया, सगळे रेस्टॉरंट्स, इन फॅक्ट लिफ्ट एरिया, एलिव्हेटर एरिया, लिफ्ट लँडिंग स्पेसेस जे आहे ते सगळं खूप सुंदर, चांगलं स्मेल